आज गेलो तो कटिंग करायसाठी, पण कटिंग वाला भाऊ केसाचे असं काहीतरी करून घेईन याचा विचार तर मी केलाच नव्हता. काय म्हणता मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी सगळ्यात पहिले उठून ब्रश वगैरे करून घेतला ना. आजची सकाळ आपली सूर्यासोबत झालेली होती, म्हणून मग सगळ्यात पहिले चाय बिस्किट वगैरे खाऊन घेतला आणि टीव्ही पाहत पाहत पोहायचा नाश्ता करून घेतला. पाहतो डोक्यावरचे केस ते एवढे वाढले होते का पुरा जंगली दिसत होतं, म्हणून म्हटलं आज सगळ्यात पहिले कटिंग करायला जातो. पण इकडे आल्यावर विषय झाला, कटिंगची दुकानच बंद होती. पण मला काही करून आज कटिंग करायचीच होती, म्हणून मग कसे तरी गाडीचा जुगाड केला. एका मित्राला धरला आणि सीधा निघाला आम्ही कटिंग करायला जायसाठी. रस्त्यात जे पहिले केस कापाचे दुकान भेटलं त्या दुकानात जाऊन घुसलो आणि भाऊने म्हटलं अशी कटिंग करून दे, जे पोरी पाहत नाही त्या पोरीने आपल्याकडे पाहिलं पाहिजे ना. भाऊने आपली कलाकृती चालू केली आणि भाऊने कटिंग तशी करून दिली, जेली पण मला एवढी खुशी झालेली. कटिंग याच्यासाठी नाही आवडली होती का, भाऊने मी हिरो बनवायला लावला होता आणि भाऊने तर मला विलन नाही बनवला. आता एखाद्या पिक्चर मध्ये साईड रोल भेटन हेच खूप मोठी गोष्ट होऊन माझ्यासाठी. घरी आल्यावर सगळ्यात पहिले जेवण वगैरे करून घेतलं, आपली बॅग घेतली आणि गाडी काढली, कारण आज मला जायचं होतं माझ्या घरी वापस. घरी म्हणजे कोराडीला, म्हणून मग सगळ्यात पहिले एका मित्राला धरला आणि सीधा निघालो आम्ही पेट्रोल पंपवर जाण्यासाठी, कारण गाडीला थोडंसं रस पाजा लागेल ना. म्हणून मग सगळ्यात पहिले गाडीचा रस पाजून दिला, त्यानंतर मग इथून गाडी काढली आणि सीधा निघालो आम्ही घरी येण्यासाठी. एवढ्या दिवसानंतर शिरू आपल्याला पण एवढा खुश झालेला होता हे विचारून मग डायरेक्ट अंगावर चढत होता आणि खूप चाटायला लागलेला होता. मग याच आनंदामध्ये आजच्या व्लॉग इथे चेंज केला. जर आता ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि फॉलो करून घेत चला तुमच्या भावाला. आता मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.